आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। लोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। मुंबईतील प्रसिद्ध जे रुग्णालय येत्या 15 मे रोजी 180 वर्षांचं होणार आहे। निवडणुकीचा काळ वगळता संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं रुग्णालयाकडून नियोजन। पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय। आता कंत्राटी कामगार म्हणून सलग 240 दिवस भरल्यास कामगारांना कायम करणं बंधनकारक। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यास सुरुवात। यूपीएससीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव। देशात 790वी रँक मिळवणाऱ्या शुभम रेकुलवारचा आई वडिलांसह सन्मान। कलाल कौंड तेलग समाजाचा हा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम आहे। मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा घटलाय। शहरातील तलावात सुमारे 20.28% जलसाठा। मुंबईकरांना 15 जुलैपर्यंत पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक। आंबेगाव, जुन्नर आणि शिरूरमधील 70 गावांमधील वीज पुरवठा आज काही काळासाठी खंडित। महापरिरक्षण कंपनीकडून अतिउच्च दाब वाहिनीवर दुरुस्तीची कामं हाती।